PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. प्रीतीचा तो दूर का भाग 36. लेखिका प्राची सोळे. जोपर्यंत शिवांजली शाळेचं काम होत नाही तोपर्यंत आदिराज इथे नसणार. आता ती वेळ आली त्याला फोन करून ही बातमी देण्याची. खूप दूर राहिला माझ्यापासून, आता त्याला परत आणेन. विश्वनाथ सिगारचे धुराचे वले उंच हवेत सोडत विचार करत होता. कथा पुढे सुरू. मैत्रिणीला खूप वाईट वाटत होते. आदिराजला असं अचानक शिवापूरला जावं लागत आहे. पण विश्वनाथने तिला समजावलं आणि ती काही बोलू शकली नाही. पण नंदिनीला हे अजिबात आवडलं नव्हतं. हे तिने वेळोवेळी दाखवून दिले होते. आदिराजने नंदिनी मैथिलीचा निरोप घेतला. कारने एकटा जाणार होता. जास्त काम वाटले तरच राकेशला बोलवणार होता. तुला कधीही वाटलं येऊचं तर लगेच निघ, थांबू नकोस, स्वतःची काळजी घे, रोज एक कॉल मैत्रीला कर, असे अनेक सल्ले नंदिनीने त्याला दिले. आदिराजला तिची काळजी माया समजत होती, पण आता कामापुढे तो शांत होता. एकदा सगळं फायनल ओके रिपोर्ट बनवून द्यायचा, मग माझं काम संपलं, आदिराज विचार करत होता. त्याचं हेच तर काम होतं. त्याने कार स्टार्ट केली आणि नंदिनी मैथिलीच्या डोळ्यात अश्रू आले. विश्वनाथ बेरकी नजरेने सारं बघत होता. मैथिली तिच्या रूममध्ये जायला वळली तसं विश्वनाथने तिला हाक मारली. काय डॅडी? जरा माझ्या स्टडीमध्ये ये, तुझ्याशी बोलायचे आहे. हो आले. मैथिली त्याच्या मागे निघाली. ये आणि दार लावून घे. हो डॅडी. तिने दार हलकेच लोटले. बस. खुर्चीकडे बोट करत तो म्हणाला. मैथिली बसली. काय डॅडी, काही काम होतं का? तिने पटकन विचारले, कारण आदिराज गेल्यावर असं अचानकच विश्वनाथने तिला स्टडीमध्ये बोलावलं होतं. तिला थोडं विचित्र वाटले. हो, थोडं बोलायचं आहे, पण त्याआधी तुझे अभिनंदन करायचे आहे. तुझ्या चिकाटीला शुभेच्छा. तुझ्या शिवांजली शाळेला 10वीपर्यंतची ग्रेड मिळाली. आता ही शाळा तो तुझ्या मेहनतीने संपूर्ण शहरात आणि शहराबाहेरही प्रसिद्ध करणार, यात शंकाच नाही. खूप मनापासून अभिनंदन तुझे आणि दामोदर पंतांचे सुद्धा. मी फोन करणार आहे त्यांना. विश्वनाथ चेहऱ्यावर छान हसू आणत म्हणाला. डॅडी, थँक्यू सो मच. तुमचे आशीर्वाद कायम असू देत. मैथिली हात जोडत म्हणाली. अगं, ते कायमच असं राहणार. जसा माझा आदिराज तशीच तूही. आणि आता तो आशीर्वाद कुठल्या तरी कामाप्रती द्यायचा आहे. विश्वनाथ कोड्यात बोलला. डॅडी, मी समजले नाही. सांगतो. या वर्षीपासून 8वीचे वर्ग आधी सुरू होतील ना, म्हणजे तुला 8वीचे वर्ग बनवावे लागतील. हो डॅडी, आणि त्याचा आराखडाही तयार केला आहे. 2 वर्ग बनतील. तेच तर. अगं, आपली एवढी मोठी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, बाहेर कोणाकडून का करून घ्यायचे? हे सगळं तुझं आहे. तू तो आराखडा मला दे, मी लगेचच उत्तम वर्ग बांधून द्यायला सांगतो. पण पुढे 9वी आणि 10वीचे वर्ग लागणारच ना. तू काय प्रत्येक वर्षी नवीन वर्ग बांधणार का? त्यापेक्षा मी स्वतः परवा शाळेत येतो आणि टीमला घेऊन. ते अगदी व्यवस्थित जागा बघतील आणि एकदा सगळे वर्ग बांधायला घेतील. कसं वाटलं? विश्वनाथने तिला विचारले. खरं तर त्याने मैथिलीला काही बोलायला ठेवलेच नव्हते. तो जे बोलला ते तिला पटण्यासारखं होतं. डॅडी, थँक्यू. तुम्ही एवढा विचार केला. पण तुम्ही पण बीण काय आता? खरं तर तू हे स्वतः सांगायला हवं होतंस. ते मला आदिराज बोलवला म्हणून माहीत झाले. आता तो येण्याआधी त्याला सरप्राईज देऊ, तोही खुश होईल. विश्वनाथ मधाचे बोलत होता. ओके डॅडी, मला थोडा वेळ द्या, अजूनशी सुद्धा बोलते. अगं, विश्वनाथ पुढे काही बोलणार तो त्याचा मोबाईल वाजला. तो नंबर पाहून त्याच्या डोळ्यात लकाकी आली. ओठ हसले. पटकन फोन उचलून तो उभा राहिला. मैथिली, आलोच हा फोन घेऊन. खूप अर्जंट आहे. तू बस तोपर्यंत, आलो मी. विश्वनाथ घाईने बोलला व पटकन स्टडीच्या बाहेर आला. मैथिलीला निघायचे होते, पण विश्वनाथ तिला थांब म्हणाला तेव्हा असं निघून जाणे तिला बरं दिसेना. ती उठली व स्टडी रूम पाहू लागली. खूपच पुस्तके होती. सगळं काम लाकडाचं होतं, त्यामुळे एक मोठी इंग्लिश लायब्ररी असल्याचा फील येत होता. मैथिली हळूहळू चालत सगळं नजरेखालून घालत होती. एके ठिकाणी ती थांबली व त्या वस्तूकडे निरखून पाहू लागली.
ती जवळ गेली. तो ड्रॉवर होता व अर्धवट बंद झालेला, कारण काहीतरी जाड पेपर त्यात अडकला होता. मैथिलीने तो ड्रॉवर अलगद उघडला. एकदा वळून मागे पाहिले. विश्वनाथ नव्हता. त्याच्या उपरोक्ष असं करणं ठीक नव्हते. तिने तो ड्रॉवर पूर्ण उघडला व त्या जाड पेपरला नीट ठेवू लागली. पण ती थांबली. नजरेला काहीतरी वेगळे दिसते तिच्या, ज्यामुळे तिने तो पेपर बाहेर काढला व उघडला. तो पेपर पाहून तिच्या डोळ्यांच्या बाहुल्या विस्तारल्या. श्वास अडकला. तो एक अति जुना नकाशा होता. दार उघडले व मैथिली असा आवाज आला. विश्वनाथ आत आला. काय डॅडी? मैथिलीने खुर्चीत बसूनच मागे वळून पाहिले. आय एम व्हेरी सॉरी, तुला बसून राहावं लागलं, पण फोनच तसा महत्त्वाचा होता. काही हरकत नाही डॅडी, मीही निघते, शाळेत जायला उशीर होईल. ती पटकन उठली. आता तिलाही इथून लवकर बाहेर जावंसं वाटत होते. तिच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग पाहून विश्वनाथला शंका नको याला. सी यू, गुड डे, एवढं बोलून ती तडक बाहेर पडली. मैथिली बाहेर आली आणि सुसाट तिच्या रूममध्ये गेली. दाराला कडी लावली. ग्लासभर पाणी घेतले व बेडवर बसून पिऊ लागली. तिला किती तहान लागली होती ते समजलं. का पाहिलं आता आपण? काय होतं त्या नकाशात? मुळात एवढा जुना नकाशा, जो फक्त सरकारच्या ताब्यात असायला हवा, तो नकाशा डॅडींकडे कसा? मैथिलीचा अजूनही विश्वास बसत नव्हता. तिला ऐनवेळी ते सुचले आणि ती वाचली. सेकंदाचाही वेळ न लावता तिने हातातल्या मोबाईलने त्या नकाशाचे 3-4 फोटो घेतले व जसा होता तसाच तिने ठेवून दिला. तिने मोबाईल समोर धरला व काढलेले एक फोटो नीट निरखून पाहू लागली. त्या नकाशाच्या एका जागेवर लाल मार्करने एक छोटं गोल निशाण केलं होतं व पेन्सिलने शिवांजली शाळा असे लिहिले होते. कदाचित तिने दुर्लक्ष केले असते, पण तिच्या शाळेचं नाव त्या नकाशावर कुठेच नव्हते. उलट तिला माहीत नसणारी सगळी वेगवेगळ्या नावाची होती. काहीतरी संस्कृतमध्येही होती आणि आता खास हाताने एके ठिकाणी शिवांजली शाळा असे लिहिले होते. हे असं का? हाच प्रश्न तिच्या मनात आला आणि तिने पटापट फोटो घेतले होते. अगदी 1 मिनिटाने ती वाचली होती. विश्वनाथने पाहिलं असतं तर अनर्थ झाला असता. हे काय आहे हे शोधायला हवं. कोणाला दाखवू, कोणाला विचारू, मैथिली विचार करत होती. कारण हा नकाशा वेगळा होता, वेगळाच, काहीतरी गूढ असलेला. किमान आजूशी बोलते, या सगळ्याचा आपल्या शाळेशी संबंध आहे आणि त्यामुळेच ती जास्त अलर्ट झाली होती. मैथिली अशी काय एवढी घाईत निघून गेली? तिचा चेहरा सुद्धा खूप वेगळा वाटत होता. घाबरलेला की रंग उडालेला? काय झालं तिला? विश्वनाथ ती गेल्यावर विचार करू लागला, पण तो या गोष्टीला जास्त महत्त्व देणार नव्हता, कारण त्याला आलेला फोन तो लाख मोलाचा होता. आता सगळं छान होणार. तो एकटाच हसत विचार करत होता. कोण आहे ही रहस्यमय व्यक्ती? तो नकाशा पाहिल्यापासून मैथिलीचं कशात लक्ष लागत नव्हते. आधी शाळेत न जाता अचोना भेटायला घरी जाते, म्हणजे संध्याकाळी घरी वेळेत येता येईल. उगाच संशय नको, तिचा विचार झाला व पर्स घेऊन बाहेर आली. मम्मा, मी निघते, मैथिली किचनमध्ये डोकावत म्हणाली. नंदिनी किचनमधून बाहेर आली. तिच्या हातात टिफिन होता. निघालीस? आणि हे कोण नेणार? तिने हसून म्हटले. मम्मा, टिफिन? मैथिली डब्याकडे पाहत बोलली. हो, तुझा टिफिन. शाळेत उपाशीपोटी काम करणार का? ती हसले. मॉम, ते डॅडींनी बोलावलं सो तिथे गेली होती. मला बोलवायचे होते ना. नंदिनीचे आईसारखे प्रेम पाहून ती गहिवरली. आई म्हणतेस ना, मग मुलीला नको सांभाळायला? जा, आता अजून उशीर होईल. आधीच उशीर झालाय. मैथिलीने तिला घट्ट मिठी मारली आणि ती शाळेसाठी निघाली. शाळेत न जाता मैथिली घरी आली. दारात तिला पाहून गोका चकित झाला. कालच तर ती येऊन गेली होती. अरे घाबरू नको, काही झाले नाहीये. अजूनशी शाळेसंबंधी बोलायचे आहे. संध्याकाळी वेळ मिळणार नाही मग. मैथिलीने स्वतःच त्याला सांगून टाकले. ताईसाहेब, मी कुठं काय विचारलं? हे घर तुमचंच आहे की, कधीही येऊ जाऊ शकता. गोका न समजून म्हणाला. हो, तेही खरंच. का तिने एवढं स्पष्टीकरण दिले? स्वतःवरच राग काढत ती आत आली. गोका, जा, मस्त कडक चहा घेऊन ये. हो, आत्ता आणतो. तो गेला. दामोदरपंत हॉलमध्ये नव्हते. आजो, आजो, तिने हाक मारली. हो, आलो. आतल्या खोलीतून आवाज आला. आजो बाहेर आले.
मैथिली, अरे अचानक? आजोंना सुद्धा आश्चर्य वाटले. आजो, शाळेबद्दल बोलायचे आहे थोडं. नवीन वर्ग वाढवायचे आहेत ना, त्याबद्दल आहे. दोघे बसले. गोकाने चहाचे कप आणून ठेवले व बिस्किटे. तो त्याच्या कामाला किचनमध्ये निघून गेला. हां, बोल. हे शाळेसंबंधी असले तरी त्यापेक्षाही काही वेगळं आहे, खरं ना? अज्जू तिच्याकडे बघत बोलले. एकदम बरोबर ओळखले तुम्ही. शाळेच्या नकाशाबद्दल, मैथिली गोड म्हणाली. काय? कुठला नकाशा? नाही समजलं ग, आजो म्हणाले. आजो, काय सांगते ते नीट ऐका आणि आठवा. मग आज सकाळी विश्वनाथच्या स्टडीमध्ये घडलेला सारा प्रसंग तिने सांगितला आणि तिच्या मोबाईलमध्ये घेतलेले फोटोही दाखवले. दामोदरपंत खूप वेळ त्या फोटोकडे बघत राहिले. आजो, बोला ना, काय पाहताय एवढं त्यात? काही आठवतंय का? मैथिली अधीर होत म्हणाली. थांब जरा, मध्ये बोलू नको, मला आठवू दे, तिला गप्प करत आजो म्हणाले. पुढचे 10-12 मिनिटे दामोदरपंत काहीच बोलले नाही. फक्त तो नकाशा बघत राहिले. त्यांच्या डोळ्यात कमालीची चमक दिसत होती. काहीतरी गवसल्यासारखं वाटत होते. हो हो, बरोबर बरोबर, हाच तो, आजो खूप एक्सायटेड होत म्हणाले. काय ते आजो, प्लीज मलाही सांगा. मैथिलीला धीर धरवेना. मैथिली, मला चांगलं आठवते. मी खूप लहान होतो, 10-12 वर्षांचा. माझे बाबा आणि त्यांचे वडील म्हणजे माझे आजोबा या नकाशाबद्दल बोलताना मी पाहिलं होतं. नकाशा आजोबांच्या हातात होता. ते माझ्या बाबांना काहीतरी सांगत होते. आजोबांच्या वेळी शाळा नव्हती. आजोबा गेल्यानंतर बाबांनी आताची शाळाची जी जागा आहे ना, तिथे लहान स्वरूपात शाळा सुरू केली. मग ती वाढवत नेली. पुढे मी आणि नंतर तुझे आई वडील. आजो, या नकाशात असं काय आहे तुम्हाला वाटते? हा नकाशा आताचा मुळीच वाटत नाही. किमान 100 वर्षे जुना असावा. काय आहे हे? आणि ह्या नकाशावर आपली शाळा पेनाने लिहिले, जिच्यावर लाल डॉट मारलाय. हा नकाशा डॅडींकडे कसा? काहीच कळत नाही आजो. मैथिली सुन्न झाली. आणि आजो, आज ते काय म्हणाले हे माहिती आहे? ते आपल्या शाळेत 8वी, 9वी, 10वीचे वर्ग बांधून देणार आहेत. मी तर असे काही सांगितलेच नाही, मैथिली म्हणाली. दामोदरपंत डोळे मिटून होते. बंद पापण्याआड त्यांची बुबुळे फिरत होती. मैथिली शांत राहिली. तिला ही शांतता सहन होत नव्हती. पण आजो नक्कीच काहीतरी विचार करत असणार. तिला आदिराजची खूप आठवण येऊ लागली. जर तो आता असता तर किती बरं झाले असते, ती विचार करत होती. गुप्त खजिना, आजो भारावल्यासारखे बोलले. काय काय बोललात आजो? आपण ऐकलं ते बरोबर की भास हे कन्फर्म करण्यासाठी मैथिलीने पुन्हा विचारले. मैथिली, कदाचित हा गुप्त खजान्याचा मामला असेल. जर मी चुकीचं नाही बोलत असेल तर 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 काय आजो? मैथिलीला घाम फुटला. तर आपल्या शाळेच्या जमिनीमध्ये पुरातन गुप्त खजिना दडवलेला असेल. आता नीट विचार केला तर लक्षात येतंय, हा नकाशा आजोबांकडे होता. त्यांनी बाबांना काहीतरी सांगितले असणारच. बाबांनी शाळा सुरू करण्यासाठी काय कष्ट केलेत ते मी पाहिलेत. सारं घरदार विकून ते शाळा चालवत होते. आईचे दागिनेही मोडले. कदाचित ती जागा सुरक्षित राहावी, तो खजिना सुरक्षित राहावा म्हणून त्यांनी या जागेवर शाळा बांधली असावी. पण नंतर मला तो कागद कधीच दिसला नाही. कुठे गेला काय माहीत, की चोरी झाली? आजो विचार करत बोलली. मैथिलीच्या शरीराला सूक्ष्म कंप सुटला. हाताच्या तळव्यांना घाम आला. घशाला कोरड पडली. हा काय प्रकार चालू आहे? तिच्या डोक्यावरून गेले. आजो, आपण काय करायचे? आदिराजी इथे नाही आहे, मैथिली बोलली व अचानक शॉक बसावा तशी हादरली. काय झाले ग? एवढी घाबरलीस का? आजोनीच घाबरून विचारले. आजो, तुम्हाला काही लक्षात येतंय का? 2 दिवसांपूर्वी आमचं लग्न झाले आणि डॅडींनी आदिराजला तडकाफडकी शिवापूरला पाठवले. तो नकाशा त्यांच्याकडे मिळतो आणि आता आपल्या शाळेत वर्ग बांधून देत आहेत. याचा उलगडा होतोय का तुम्हाला? मैथिली डोळे मोठे करत म्हणाले. हो, कदाचित विश्वनाथ चौधरीला हे माहीत आहे आणि त्याला तो खजिना हवाय. आदिराज आडकाठी करेल म्हणून त्याला दूर केले.
तो येईपर्यंत इथलं काम उरकून घ्यायचे. आजो खूप गंभीर होत बोलले. आजो, मला घाबरू नका प्लीज. पण जर खजिना असेलच तर तो सरकारचा म्हणजे या राज्याचा आहे आणि त्यावर कोणा एका माणसाचा अधिकार कसा होऊ शकतो? मैथिली रागावली. बाळा, शांत राहा. असं आवाज करून काही होणार नाही. आपल्याला थंड डोक्याने विचार करायला हवा. जर खजिना असलाच आणि तोही आपल्या शाळेच्या जागेवर तर आपल्या जीवाला धोका असू शकतो. आपल्यावर कोणाची पाळत असू शकते. तुला मला खूप सावधानता पाळावी लागेल. आदिराज येईपर्यंत तुझा घरातला वावर सहज ठेव. विश्वनाथला जरासुद्धा तुला संशय यायला नको. तुझा जमल्यास आदिराजला सांगण्याचं बघ. काय? खजिन्याबद्दल? मैथिली चकित झाली. नाही ग, असं जुजबी बोल. पण लवकरात लवकर ये असं सांग. तो आला की बघू. तोपर्यंत डॅडींना कसं थांबवायचं? ते तर आजच माणसं पाठवतात असे म्हणाले. छे छे, त्यांना म्हणाव मुलांच्या परीक्षा सुरू आहेत, मध्ये नाही काही करता येणार काम. 15 दिवस थांबा. आजो पटकन बोलले. नाही थांबले तर? मैथिली, शाळा आपली आहे. त्या शाळेत काय करायचे काय नाही हे आपण ठरवणार. कोणी दुसरा माणूस नाही. विसरलीस? माझा शंकर आणि अंजली गेले ते. अजूनचा चेहरा कठोर होता पण आवाज जड झाला. मैथिली हादरली. तिने आजोना असं कधी बघितले नव्हते. तिच्याही डोळ्यात अंगार फुलला. तिचे आई वडील ऐन तरुणपणात गेले होते. त्यांचं आयुष्य हिरावून घेतले होते. त्याचाही छडा लावायचा होता. मैथू, बाळा, सर्वात जबाबदारीचं काम तुझं आहे. तुला त्या घरात राहून हेरगिरी करावी लागेल. आदिराजशी बोलून घे. इथे लवकर यायला सांग. मैथिली आणि आजो बोलत होते तोच त्या दोघांनी तो दूर जाणाऱ्या बुटांचा आवाज ऐकला. अगदी स्पष्टपणे बाहेर. गोका, जा लवकर जा. दारात कोण आहे बघ. आजो ओरडले व घाबरून गोका दाराकडे धावला. दार उघडले व दाराबाहेर येऊन सगळीकडे पाहिलं. कोणीही नव्हतं. तो आत आला व आजोना कोणी नाहीये असं सांगितले. आजो व मैथिली आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे बघत होते. कर्मश, कथा आहे की नाही मनोरंजक आणि रंजक? कथा 3 दिवसांनी आली, उशीर झाला त्याबद्दल मनपूर्वक माफी मागते. खूप कामात होती. कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथेचे सारे हक्क माझ्याकडे सुरक्षित आहे. कथेला प्रेम द्या, हाईप करा. मनपूर्वक धन्यवाद. कथा लिखित व आवाज प्राची सोडे.